आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार अनिल कपूर यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांना खूप पकवतात. तुमचे सगळे मित्र मला हे सांगतात की हे इतके पकवतात आणि सांगतात स्वतःला इतके सिरियसली घेतात, घरामध्ये पार्टीसाठी लोकांना बोलवतात, परंतु स्वतः ब्युटी स्लीपसाठी झोपायला निघून जातात. नाही काय आहे की रजत साहेब, की मला असं वाटतं की मी इतका नशीबवान आहे की माझा जन्म हिंदुस्थानमध्ये झाला. याहून चांगला कोणता देश नाहीये. मग मला स्वतःला इतका नशीबवान समजतो की माझे आई वडील ज्यांनी मला एवढं सगळं काही दिलं. मग मला एक अशी पत्नी मिळाली जी एक माझी मैत्रीण होती, मग माझी गर्लफ्रेंड बनली आणि आज माझी पत्नी आहे. 3 मुलांची आई आहे आणि आम्ही एकत्र आहोत 43 इयर्स वर्षापासून. 40 आणि 3 किती होतात? 43. तर ऑब्व्हियसली लोक तर हेच म्हणतील की 43 इयर्स झाले, 40 वर्षापासून होऊन गेला आणि एकाच मुलीसोबत आहेत, बोरिंग नाही झाला? फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा लोकांना बोरिंग बोलतात. मला सांगितलं गेलं होतं की अरे बाबा तू लग्न नको करूस. लग्न त्यावेळेस असं असायचं की बॅचलर आहे तर तुझं क्रेज राहील, मुलींमध्ये क्रेज राहील, तुझे चित्रपट नाही चालणार. अरे तू रोमॅन्टिक फिल्म करतोय आणि तू लग्न करतोयस. तर मी म्हणालो की ते लोक बोलतायत तर नाही करायचं, मी 100% करेन. आणि मित्रांनो, रजत साहेब, मी ज्या दिवशी लग्न केलं त्या दिवसापासून आय नेव्हर लुक बॅक. मग माझ्या घरामध्ये पार्टीज होत होती, सगळ्यांना बोलवायचो, सगळे यायचे माझ्या घरी. काही असे देखील कलाकार होते जे येत होते, मित्र होते, मी नाव नाही घेणार. काही असे देखील लेखक होते, डायरेक्टर होते. तर पार्ट्या चालत राहायच्या पूर्ण रात्र. पण मी 10, 10:30, 11:30, 11 वाजेपर्यंत मला झोप यायची. मी जाऊन झोपायचो. ते लोक सकाळपर्यंत सुरू राहायचे आणि मी सकाळी उठून फ्रेश शूटिंगला जायचो. तर त्यातले किती लोक असे आहेत सर, जे आज बोलतात की कदाचित आम्ही जाऊन झोपलो असतो. कारण की मला वाटतं की द स्लीप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ युअर फेसिंग एज कॅमेरा फेस करणार आहात. कुठे ना कुठे तुम्ही चांगल्या प्रकारे झोपलात तरच तुम्ही फ्रेश दिसाल ना, एक्सरसाइज करू शकाल, काम चांगलं करू शकाल. तुम्ही पूर्ण रात्र जागाल, दारू प्याल, सिगरेट प्याल, तर सकाळी तुमच्या चेहऱ्यावर ते दिसेल ना. आज मला बोलतात तुम्ही यंग वाटतोय, कारण मी बिगिनिंगला बोरिंग आयुष्य जगलोय. त्यांनी खूप अय्याशी केली, खूप एन्जॉय केलं, क्रेज होतं, हे होतं वगैरे वगैरे. बट आय फील तुम्हाला जर मोठी रेस खेळायची असेल तर या सगळ्या गोष्टींची सवय सॅक्रिफाईस केला पाहिजे. बघा, सॅक्रिफाईस अर्थ काय झाला? कोणी व्यक्ती एक संजय दत्तवरती फिल्म बनवत आहे, कोणी तुमच्या जीवनावर फिल्म बनवू इच्छितो. कधीच नाही बनणार. माझ्या लाईफवर कशी बनवू शकते? खूप बोरिंग आहे. काहीच कॉन्ट्रोवर्सी नाही झाली. काहीच कॉन्ट्रोवर्सी नाहीये. कोणतेच प्रेमाचे किस्से वगैरे नाहीयेत. काय करूया? मला असं वाटतं हे काहीतरी करायला हवं. काही आय एम स्टील यंग. आता जॅकी श्रॉफ हे म्हणतात की स्वतःच्या कामाला इतकं गंभीरतेने घेतात, जर कोणता फाईट सीन असेल आणि त्यांना खूप फिल्ममध्ये तुमचा मोठा भाऊ बनवावं लागलं आणि तुम्ही मोठ्या भावाची धुलाई करत असतात, ते म्हणतात की खरोखरच मारतो हा. हे माझं नाव जॅकी गुलशन ग्रोवर, जे माझे खूप जवळचे मित्र, पण आम्ही सर्वांनी एकत्र सुरू केलंय. त्यांनी माझं नाव खराब केलंय. गुलशन ग्रोवर तर मला बोलत होते की त्यांच्यासोबत जेव्हा फाईट सीन असतो तेव्हा मी सगळ्यांना सांगतो की झंडू बॉम्ब घेऊन जा. नाही, असं नाहीये. मॅटर ऑफ फॅक्ट मला असं वाटतंय की मग ते फाईट असो, मग ते सीन असो, काही असो दे फिल्ममध्ये, मी काय थोडासा, माझी इच्छा आहे की ती चांगली हो, तर थोडा बहुत रिहर्सल जास्त करवतो. एक किस्सा ऐकवतो तुम्हाला. छोटासा किस्सा आहे. मी वेलकमची शूटिंग करत होतो, डेझर्टमध्ये शूटिंग करत होतो. तर पंखे लागले होते, गरमी होती. तर नानासाहेब होते तिथे, डिम्पल, नसरुद्दीन शाह वगैरे वगैरे. यार पंख्याला कमी करा यार, साला धूर जात आहे, डस्ट चाललीये, मला इरिटेट होत आहे. एवढ्यात मी कुठे बाहेर गेलो होतो. मी आलो तर मी बघितलं की पंखे वगैरे जास्त चालत नाहीये. तर मी बोलत, चालू हा पंखे. तर नसीर, नाना आणि डिम्पल यांनी मला असं डर्टी लुक दिला.
आणि अनिस साहेब हसायला लागले. इथे असं होतं आणि हा बोलतोय चालवा यार लाईट टाका यार, 20-25 रिफ्लेक्टर लावा माझ्या डोळ्यामध्ये, लेट मी लुक गुड. बघा, लाईट लावणे, पंखे चालवणे तर ठीक आहे. जॅकी श्रॉफ म्हणतात की एक सीन होता थोबाडीत मारण्याचा, तुम्ही 32 खाण्याखाली मारल्यात, तोंड सुजलं त्यांचं. नाही, त्याने मारले मला, जॅकीने मारले. काय झालं होतं की त्याने मला थोबाडीत मारली, खूप सॉफ्टली मारली. मी काय करतोय, ह्याचा फील नाही येत, मार तू. खरंच मार बोललो तर खरंच मारले त्याने. शॉर्ट करेक्ट झाला. पण एक बेटाचा सीन होता ज्यामध्ये तुम्ही स्वतःला मेरीगो राऊंड, खूप मोठा असा पाळणा होता, त्यावर बांधून घेतले आणि तो पूर्ण फिरत होता आणि माधुरी दीक्षित खूप निराश होत्या की हे काय करतायत. सर, हे मी आज तुम्हाला सांगूनच टाकतो. मी तिथे मेहनत नव्हतो करत, मी माधुरीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा माधुरीचं लग्न झालं नव्हतं. तुम्ही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केलात, यांच्यासोबत खूप सारे चित्रपट पण केलेत, 1-2 फिल्ममध्ये मोठे सीन, इंटिमेट सीन पण झाले, परंतु तरी पण काही स्कॅन्डल नाही बनले. त्यामुळे मी बोललो वेळ अजून बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे, अजूनही यंग वाटतोय. तुम्ही फिल्म पण असे केले की फिल्ममध्ये तर 2-2 हिरोईनचे नवरे झालात, परंतु खऱ्या आयुष्यात काहीच नाही केले. नाही, असं नाही झालं. खऱ्या आयुष्यात आता काय सांगू, खूप घाबरतो मी. कापतो मी. माझा एक संवाद होता नो एंट्री मध्ये, खूप फेमस झाला. मैं अपने ही घर में घबराया घूमता हूं. खूप फेमस आहे माझी ती. ऍक्च्युअली मी ऍक्टिंग नव्हतो करत, रिअल लाईफची स्टोरी आहे ती माझी. अपने ही घर में मैं घबराया घूमता हूं. आणि हे घरवाली बाहेरवालीचे सीन होते, यात पण काही सत्यता होती. रजत साहेब, आज तर तुम्ही माझी वाट लावाल. कदाचित ते खरं असतं. परंतु जो अभिनेता स्वतःला इतका सिरियसली घेतो, जो सेटवर कोणाला गंमत पण करून देत नाही, तो कॉमिक रोल कसा काय करतो? हसतात लोक तुमच्या गोष्टी ऐकून बघून. बिकॉज मला रजत साहेब असं वाटतं की जी कॉमेडी जी आहे ना, इट्स अ व्हेरी सिरियस बिझनेस. जसं मिस्टर इंडिया, चमेली की शादी, नो एंट्री, वेलकम, आता हे मुबारक आहे. लोक समजतात कॉमेडी आहे, एंटरटेनर आहे, तर आरामात तुम्ही सेटवर गेलात आणि फिल्म बघितली, त्यावर मग तुम्ही तुम्ही लोक हसलात. यासाठी इट्स अ व्हेरी सिरियस बिझनेस. जर अनिस साहेब सुद्धा हे म्हणायचे, जे डिरेक्टर आहेत आमचे, ते म्हणतात की जेव्हा मी सगळ्यात खराब मूड मध्ये असतो ना, तेव्हा मी सगळ्यात चांगली कॉमेडी सीन लिहितो. सो ऑन द सेट इट्स अ व्हेरी व्हेरी सिरियस ॲटमॉस्फिअर. कारण की कॉमेडीचं सिरियस बिझनेस, त्याला खूप मेहनत करावी लागते. तुम्ही रोमॅन्टिक फिल्म कुणासोबतही करू शकता, तुम्ही रोमॅन्टिक सीन कुणासोबतही करू शकता, ड्रामा, ऍक्शन करू शकता, सगळं काही करू शकता. लो अँगल लावला, लाईट अँड शेड करून टाकला, लाल लाईट, पिवळी लाईट, छान छान कपडे घातले, स्वित्झर्लंड मध्ये जाऊन शूटिंग केलं, न्यूयॉर्क मध्ये शूटिंग केलं, गाणे वाजतायत, हाय स्पीड मध्ये जात आहेत. हो, काय साला काय दिसतंय, काय ऍक्टिंग करतोय. कॉमेडीमध्ये हे सगळं नाही चालणार रजत साहेब. कॉमेडीमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागते आणि एकतर तुम्हाला कॉमेडी येते किंवा नाही येत. परंतु तुम्ही नाना पाटेकर, जे प्रत्येक चित्रपटांमध्ये रागात दिसतात, त्यांच्यासोबत कॉमेडी करता. बघा, ही जी फिल्म आहे वेलकम, उदयभाई आणि मजनूभाई इतकी यशस्वी झाली. पहिली फिल्म यशस्वी झाली, दुसरी फिल्म सुद्धा यशस्वी होईल. बघा, कॉमेडी लिखित असते, सिच्युएशनल कॉमेडी. तर मी आणि नाना तर सिरियस आहोत पिक्चरच्या आतमध्ये. माझं कॅरेक्टर थोडंसं ओव्हर थोडंसं एक्स्ट्रोवर्ट आहे, नानाचा खूपच सिरियस अँग्री आहे. आम्ही लोक जे आहोत ते सिरियसली करतो, सिच्युएशनल कॉमेडी आहे. तर या प्रकारे नानासाहेब ज्या रोल लिहिला गेलाय, आणि नानासाहेब तर खूप मोठे फनकार आहेत, खूप मोठे ऍक्टर आहेत. असे ऍक्टर खूप कमी आहेत हिंदुस्थानामध्ये. माझ्या मते मी मोठ्या मोठ्या ऍक्टरांचं नाव घेतलं तेव्हा नाना पाटेकर सुद्धा आहेत. तर त्यांच्यासोबत काम करायचे तर ते सिरियस आहेत आणि ज्या पद्धतीने फिल्म लिहिली आहे वेलकम, तर आम्ही लोक तर सगळे सिरियसली करतो, त्यामुळे ती कॉमेडी खुलून बाहेर येते. मजनू भाई, जब भी मैं बड़ा छुपाता मैं गन नहीं उठाता. कंट्रोल उदय, कंट्रोल. जनतेबद्दल ज्याला कोणाला प्रश्न विचारायचे असतील विचारा. सर, तुमची बिगनिंग कशी झाली होती ऍक्टिंग मध्ये? माझी सुरुवात तुम्ही तारुण्याचं बोलताय, बालपणीचं बोलताय की म्हातारपणीचं बोलताय की केव्हाचं बोलताय? तुम्ही काय एवढे म्हातारे नाहीये.
बघा, ही मोठी कॉम्प्लिमेंट असेल की म्हातारपण तर अजून आले नाहीये. सर तुम्ही तर खूप क्यूट आहात सर. नाही मी थँक्यू सो मच. मी माझी पहिली फिल्म जी केली होती तर रजत साहेब बोलले होते की ती फिल्म होती तू पायाल मैं गीत. मी घरून पळून जाऊन मी काम केलं होतं या फिल्म मध्ये. शशी कपूर ज्युनियरचं ती फिल्म रिलीज नाही झाली, परंतु तुम्ही तर ती बघायला गेलात तर माझी पहिली वेळ मी कॅमेरा फेस केला 1977 मध्ये. माझी फिल्म रिलीज झाली 1979 मध्ये. त्याचं नाव होतं हमारे तुम्हारे. मग हमारे तुम्हारे, एक बार कहो, असे छोटे छोटे रोल केले. सर 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 ट्रिमेंडस जॉब सर. थँक्यू सो मच. परंतु मध्यंतरी मी ऐकलं होतं की तुम्ही कन्नडमध्ये सुद्धा चित्रपट केले. अरे काय करू यार, इथे कुणी मुंबईमध्ये कामच देत नव्हतं. तर ऍक्टिंग जसं की हॅज अ नो लँग्वेज. यू अंडरस्टँड. तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये काम करू शकता. जसं मी जेव्हा तेलुगू केली, मी तेलुगू फिल्म केली, मी कन्नडा फिल्म केली आणि एक मल्याळम फिल्ममध्ये मी गेस्ट अपिअरन्स केला. म्हणून तर मी इंग्लिश फिल्म करू शकलो, नाहीतर घाबरून गेलो असतो. काही इंग्लिश फिल्ममध्ये पण काम केलंय. कारण की मला असं वाटतं की ऍक्टर असतो, तो भाषा कोणत्याही भाषेमध्ये काम करू शकतो. मुबारका तुमची फिल्म आहे, यात तुम्ही सरदारजी बनले होतात. हो, पहिल्यांदा. हे कोणत्या भाषेमध्ये काम केलं तुम्ही? नाही. यू सी, हे जे आहे आपलं रजत साहेब, हे कारण खूप मोठ्या ऍक्टरनी सरदारचं कॅरेक्टर केलंय, चांगल्या प्रकारे केलं आहे. धरमजीनी जीवन मृत्यू मध्ये केलं, सनी देओलने गदर मध्ये केलं, नंतर सिंग इज किंग मध्ये अक्षय कुमार साहेबांनी केलं, अजय देवगनने सन ऑफ सरदार मध्ये केलं. तर हा रोल जेव्हा मला ऑफर झाला तेव्हा मी खूप बेचैन होतो, कसं करू, काय करू. हे सगळ्या फिल्मी यशस्वी झाल्या आहेत. तर मला माहिती पडलं की ही फिल्म, हे जे कॅरेक्टर आहे माझं ब्रिटिश एशियन आहे. याचा जन्म पंजाबमध्ये झालाय, परंतु राहतो लंडनमध्ये 30, 35, 40 वर्षापासून. तर कुठे ना कुठे ही इज अ फर्स्ट टाइम आय एम प्लेइंग अ ब्रिटिश एशियन रोल. आणि मला वाटतंय की हिंदुस्थानी पडद्यावर जेवढं मला माहिती आहे आजपर्यंत ब्रिटिश एशियन सरदार कोणी प्ले नाही केलाय, स्पेशली एक लीडिंग मॅन. तर दिस वॉज दॅट वॉज त्याने मला एक्साइटमेंट झाली. आणि अनीस साहेबांनी खूप एक चांगली फिल्म बनवली जी पूर्ण परिवार बघू शकतो. म्हातारे सुद्धा बघू शकतात, मिडल एज सुद्धा बघू शकतो, युथ सुद्धा बघू शकतो, सगळे तुम्ही बघू शकता. कुठला डबल मिनिंग डाव लागणार. इट इज व्हेरी नीट अँड क्लीन फॅमिली फिल्म, ज्या प्रकारे तुमचा शो आहे. आणि रजत साहेब, तुम्ही ते उभे आहात म्हणून मी नाही बोलत, मी खरंच मनापासून बोलतोय. चॅनल तुम्ही स्वॅप करत असता, बदलत राहता, इथून तिथे जात राहता. मग ते सायंटिस्ट असो, मग ती किचन मध्ये असो, कुठेही असू दे, फॅक्टरीमध्ये असू दे, कुठेही असू दे. जसं काही सगळं इथे चालत असतं, जसं येतं आपकी अदालत, रजत शर्मा ठप सगळं चेंज करून तिथे येऊन जातो. बिकॉज एव्हरीबडी कॅन वॉच. तुम्ही बोलत आहात म्हणून ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुमचं इतकं मोठं करिअर आहे, एवढं काम केलं आहे, स्वतःला एस्टॅब्लिश केलं आहे, लोकांनी इतकं प्रेम दिलंय. पण माझे आरोप अजूनही बाकी आहेत. काय बोलताय काय तुम्ही? अजूनही बाकी आहे.